नाशिकचं पालकमंत्रीपद तुम्हालाच मिळणार असल्याची मी आता क्रीडा स्पर्धेसाठी आलो ते विचारायचं नाही. नाशिक सुरू केलं माहिती आहे कुंभाची सेवा तुमच्या मार्फत होणार आहे. नाही, खात्रीला कसं काही नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन ठिकाणी रायगड आणि नाशिक ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांमध्ये थोडं सगळ्यांचीच मागणी पालकमंत्री करा आम्हाला त्या ठिकाणी म्हणून आहे. माझी आधी घोषणाही झालेली होती, पण पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला स्टे दिलेला आहे. तिन्ही नेते आमच्या त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत. मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. पण पालकमंत्री पदासंदर्भात एवढी स्पर्धा कधी यापूर्वी राज्यात पाहिली नव्हती. राजकारणात एक नवीन हे आहे की खूप स्पर्धा होतात मित्र पक्षांमध्ये. नाही काय, तीन पक्ष एकत्र झालेले आहेत आणि तोलामोलाचे सगळे आमचे पक्ष आहेत आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं. गेल्यावेळी 14 ते 19ला कुंभमेळा होता, त्यावेळी मी पालकमंत्री त्या ठिकाणी होतो आणि कुंभमेळा मंत्री होतो. आणि त्यानंतर सरकार पुन्हा आलं आणि त्यानंतर मी दादा भुसेंना मी सांगितलं, कारण त्यावेळेला तिरडा झाला होता. ते म्हणे मी स्थानिक आहे. मी म्हटलं ठीक आहे, तर तुम्ही व्हा, कारण त्यावेळेला थोडंसं लांबलेलाच होता विषय. पण मी म्हटलं स्वतःहून म्हटलं की ठीक आहे दादा भुसेंना करून टाका. मी मान्य देवेंद्रजींना त्या ठिकाणी सांगितलं आणि दादा भुसेंना पालकमंत्री केलं होतं. पण आता पुन्हा कुंभ आलेला आहे 12 वर्षांनी, 1.5-2 वर्षांनी आता कुंभमेळा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी कुंभमेळा मंत्री पण आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणाले देवेंद्रजी आणि मी पण आग्रह धरलेला होता की जर सगळं सुरळीत करायचं असेल, म्हणजे सुरळीतपेक्षा म्हणजे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा आणि कुंभमेळा मंत्री मी आहेच. कारण यावेळेला मोठं चॅलेंज कुंभमेळ्याचं या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी यावेळेला होईल अशी अपेक्षा आहे. आपण बघतात उत्तर प्रदेशमध्ये किती मोठ्या प्रमाणात भक्तगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की मला पालकमंत्री करावं. तसं जाहीरही झालेलं होतं, पण शिंदेसाहेब असतील, दादा यांनी काय विचार केल्यानंतर मग त्याला स्टे दिलेला आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. एकमताने त्या ठिकाणी निर्णय होईल. मागे दादा भुसेंसाठी तुम्ही जागा सोडली, आता अपेक्षा आहे की त्यांनी पण ते हे नाशिक आणि कुंभ आणि मागच्या वेळेचं सगळं पाहता यंदा त्यांनी मागे घ्यावं पाहिजे. नाही, मी असं म्हणणार नाही, पण हे खरं आहे की गेल्यावेळी पालकमंत्री मीच होतो, कुंभमेळा मंत्री मी होतो. आपण बघितलं किती सुरक्षित, किती सुंदर, किती स्वच्छ असा कुंभमेळा मागच्या वेळेला आपण केलेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की याही वेळेला जर तसंच राहिली परिस्थिती तर अधिक त्याच्यामध्ये आम्हाला काम करण्याचं सोयीचं होईल आणि म्हणून आमची मागणी होईल. सर, सामनामध्ये एक बातमी छापलेली आहे की रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाणार आणि त्यांना मुंबईच्या पालकमंत्रीपदावर हटवलं. मी तेच सांगितलं की आता तिन्ही मंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी हे त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलत आहेत, चर्चा करत आहेत. मला वाटतं एकमताने हा निर्णय होईल, मग तो रायगडचा असेल किंवा नाशिकचा असेल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचं कामकाज ठरवून दिलेलं आहे. 2 दिवस मतदारसंघात, 3 दिवस मंत्रालयात. काय नेमकं हे कामकाज आणि काय याच्यामागे पाठवलं? नाही, खरं आहे, कारण मंत्रालयामध्ये मंत्री असले पाहिजेत, अन्यथा आपण दौरेच करतो आहे किंवा मंत्रालयात येत नाही असं अनेक वेळा तक्रारी. मी आता 35 वर्ष झाले आमदार आहे, मला या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे. काही मंत्री असतात पूर्वीपासून मी बघतो की मग ते मंत्रालयामध्ये येतच नाहीत, मग घरी बसून कारभार करतील बंगल्यावर किंवा मतदारसंघात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात दौरे करतात. पण मंत्रालयातही राज्यभरातून येणारे लोक त्या ठिकाणी असतात आपल्या अडचणी घेऊन, तक्रारी घेऊन. त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे, यासाठी मंत्री हे ॲटलिस्ट 2 दिवस तरी मंत्रालयामध्ये असले पाहिजे असं कंपल्सरीच मी म्हणेल. अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना दिलेल्या आहेत आणि त्या योग्य आहेत. धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहो, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे. ते काय म्हणाले मला या बाबतीमध्ये कल्पना नाही, मी काही ते ऐकलेलं नाही. पण ठीक आहे, त्यांनी म्हटलं असेल तर ते असू शकतात. पण अंजली दमानी यांनी त्यांना उत्तर दिलेलं की मी ते सगळे पुरावे जे आहेत ते त्या महंतांना नेऊन देईन. महंतांना बहुतेक धनंजय मुंडेची पार्श्वभूमी माहिती असेल. चांगलं आहे ना, मग अंजली ताई जर त्या ठिकाणी पुरावे नेऊन दाखवत असतील आणि त्यांचं काही मत बदललं तर मग तो त्यांचा प्रश्न आहे. बीड हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना आधी मारहाण झाली होती, ती मानसिकता पण ओळखायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी हत्या केली आहे. भगवानगडाचे महंत असे म्हटले. आता खरं म्हणजे मी या बाबतीत बोलणं की फार उचित होणार नाही. या बाबतीमध्ये अतिशय वरिष्ठ पातळीवरून, उच्च पातळीवरून चौकशी सुरू आहे, आपल्याला याची कल्पना आहे. आणि यामध्ये कुठेही म्हणजे पूर्ण ट्रान्सपरन्सी त्यामध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे चौकशी अंती ज्याच्यावर निर्णय घेता येईल किंवा काही बोलता येईल, पण अतिशय पारदर्शकपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भोसे खुर्द प्रकल्प महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि अनेक गावं अशी आहेत की तिथे काही जमिनी अधिग्रहित केली, काही अजून केलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या, पाण्याने चारी बाजूनी जमीन वेढलेली आहे मात्र अधिग्रहित केली जात नाही कारण ती बुडीत नाही आहे. मला वाटतं आत्ताच आपण मान्य देवेंद्रजीच त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री होते, त्यावेळेला त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
जवळपास 20,000 कोटी रुपयाची सुप्रम आपण त्या ठिकाणी दिली आणि त्यामध्ये हे सगळे बुडीत गावं आहेत. लँड ॲक्विजिशनचा प्रश्न आहे, अधिग्रहण करण्याच्या जमिनी त्याचाही प्रश्न आहे, त्याचेही पैसे त्यात घेतलेले आहेत. मला वाटतं लवकरच, कारण आता तो वार लेवलवर देवेंद्रजींनी तर अतिशय वार लेवलवर हा विषय घेतलेला आहे, लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. ज्यांना पैसे द्यायचे शेतकऱ्यांना, ज्याचे लँड ॲक्विजिशन झालेले आहेत त्यांना सर्वांना पैसे तात्काळ आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि हा प्रकल्प अगदी आमच्या वार लेवलवर आहे. हा मला या 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. काही जमिनी बुडाले नाहीत, चारी बाजूने पाण्याने वेढलेले, फक्त बुडीत नाही म्हणून आम्ही अधिग्रहण करणार नाही असं आपला विभाग म्हणतो. मला वाटतं, मला या बाबतीत अजून काही पूर्ण माहिती नाही, पण निश्चित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू.